हॅलो फ्रेंड. तर आज कृष्णाला होती सुट्टी. तर सुट्टीच्या दिवशी त्याने घरामध्ये ना अशा प्रकारचा पसारा करून ठेवलेला. आता हा पसारा तर आवरायचाच आहे आणि या पसाऱ्यामध्ये किचनमधल्या देखील बऱ्याच गोष्टी त्याने खेळणीमध्ये ॲड केलेल्या होत्या आणि घरात सगळा पसारा करून ठेवलेला होता. आता लहान मुले बोलली की असं होणारच आणि शेवटी तो बघतो काय तर मोबाईल. आणि त्यानंतर मी आली जॉबवरून. आता जॉबवरून आल्यानंतर त्याला काहीतरी खाऊ घालण्याचं मी बघत होती. तर तो आहे ना मला दूधपोळी खाऊ घाल असा बोललेला. म्हटलं आता चल ठीक आहे काही तर खाणार. त्यामुळे मी दूधपोळी घेतली आणि त्याला खाऊ घालत होती. आणि त्यानंतर मला देखील बरीच कामे होती. आता त्याला म्हटलं फास्टमध्ये दूधपोळी खा, नंतर आपण पुढील कामे करूया. त्यानंतर आहे ना सकाळी सकाळी जॉबला जाण्याच्या आधी ना मी काळी उडदाची डाळ करून गेलेली. त्यानंतर आता घरी आल्यावर मी हा कुकर लावलेला भाताचा, कारण उडदाची डाळ आहे, काळी उडदाची डाळ आणि भात हा माझा फेवरेट आहे म्हटलं. आणि ही डाळ आहे ना फ्रेंड्स मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून नंतर त्याची फोडणी दिलेली या डाळीला. आणि ही गरम गरम भाताबरोबर खाण्यामध्ये ना अतिशय छान लागते. आता ही थोडंसं खाऊन घेते मी आणि नंतर आहे ना ही पुढील कामं देखील मला करायची आहे. त्यानंतर मी छान असं किचन ओटायला आहे ना साबणाने घासून घेतलं, कारण तो बराच तेलकट झालेला होता. आणि सगळ्या वस्तू एका ठिकाणी लावून किचन ओटा घासून नंतर त्याला स्वच्छ असं कपड्याने आणि लिक्विडने पुसून घेतली आहे, ज्याच्यामुळे तो असं चमकतो आहे. आणि नंतर मला भांडी देखील घासायची होती आज. म्हटलं खूप पसारा पडलेला आहे, सगळं किचन ओटा पहिले आवरून घेतलेला मी. आणि कृष्णाचा जेवण झालं त्यानंतर मी देखील थोडंसं खाऊन घेतलेलं आणि नंतर किचन ओटा वगैरे साफ करून आता पुढची कामं तर करायचीच आहे. पण आधी म्हटलं ही किचन ओट्यावरचं सर्व पसारा आवरून घेऊया, नंतर भांडे वगैरे घासूया. जर ही पसारा असाच राहिला ना तर तिथे बरेच अशी झुरळ वगैरे होण्याची भीती असते. त्यामुळे मी नेहमी त्याला लिक्विडने छान असं पुसून घेते आणि कोरडा करून घेते. कारण बऱ्याच वेळा आहे ना आपण जेवताना किंवा टोपल्यातील ना पोळ्या इकडे तिकडे पडतात आणि त्याच्याने झुरळ होण्याची खूप भीती असते. आणि एकदा झुरळे झाले की किचन ट्रॉलीच्या घरांमध्ये ना ती बऱ्याच वेळा जात नाही. तर तुमच्या घरात देखील असे झुरळ झाल्यावर तुम्ही काय करता फ्रेंड्स, कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर मी असं छान ओटा सगळं पुसून घेतलेलं आहे बघा, लिक्विड टाकलेलं आणि सगळा ओटा असा मस्त छान क्लीन करून घेतलेला. आता मला ही भांडी देखील घासायची आहे. असं करता मी माझे आजचं काम आवरलं आणि थोडा आराम वगैरे केला. त्यानंतर मी ब्रश केला आणि हे बघा फ्रेंड्स इथे ना हा फेसवॉश आहे पिलग्रीमचा. हा अतिशय सुंदर आहे. याच्याने ना ॲक्नी मार्क्स किंवा ॲक्नी असतात ना त्या पूर्णपणे निघून जातात आणि पुढे येण्याची शक्यता देखील असते. ज्यांना कोणाला जास्त ॲक्नी वगैरे असेल आणि चेहऱ्यावर येणं थोडं टॅनिंग वगैरे आलेलं असेल ना, तर याच्याने पूर्णपणे निघून जातं. उन्हामध्ये ज्या आपल्या फ्रेंड्स जातात ना जॉबला, त्यांनी हा लावला तर अतिशय उत्तम आहे. मी देखील जेव्हा जॉबला जाते ना तेव्हा सनबर्न होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ना सनस्क्रीम आणि चांगल्या उत्तम प्रकारचा फेसवॉश हा कधीही वापरला पाहिजे. त्यानंतर ही आहे पिलग्रीमची माझं मॉइश्चरायझर. आता हे संपत आलेलं आहे. हे देखील माझं फेवरेट आहे. हे राईस त्याच्यामध्ये राईसचं काहीतरी असतं समथिंग असं आहे, ग्लोईंग आहे ते. आता ते वापरून पूर्णपणे संपून गेलेलं आहे. ते देखील थंडीचं आहे ना मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे, कारण स्किनची थोडीफार काळजी तर आपण घेतलीच पाहिजे. रोज तर आपण घराची काळजी घेतच असतो, पण आपल्या स्वतःच्या स्किनची देखील काळजी घेतली पाहिजे. आणि आजकाल आहे ना काय माहिती का बरं खूप स्किन आहे ना अशी ड्राय होऊन जाते. त्याच्यामुळे ना असं छान प्रकारे मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. आणि कृष्णा उठून आहे ना खाली गेलेला. आता हे अंथरूण तसंच पडलेलं होतं. म्हटलं आधी या अंथरुणांच्या घड्या करून घेऊया आणि मग नंतर आहे ना मला खाली जाऊन देखील भरपूर कामे करायची, कारण सायंकाळचा स्वयंपाक जेवण वगैरे देखील मला बनवायचं आहे. तर म्हटलं ही आधी सगळं घरातलं इथे झाडू वगैरे करून घेऊ, कपड्याच्या घड्या घालून घेऊ आणि नंतर खाली जाऊन सायंकाळची स्वयंपाकाची तयारी करूया. आता आजच्या स्वयंपाकामध्ये ना अंडा करी बनवण्याचं मी ठरवलं आहे, कारण हे मला आधीच सांगून गेलेले की आज स्वयंपाकामध्ये अंडा करी वगैरे बनव. तर म्हटलं चला बॉईल करायला अंडे वगैरे टाकायला वेळ लागेल, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्टच आवरत होती. जरी 6:30ची वेळ होते ना फ्रेंड्स, तरी अंधार हा लवकर पडतो थंडीच्या दिवसामध्ये. त्याच्यामुळे काय आपल्याला फास्ट सगळं आवरावंच लागतं. अशा प्रकारे ना फ्रेंड्स मी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून नीट ठेवले. तर कृष्णा खालून आवाज देतच होता मला, कारण त्याला देखील सायंकाळचं दूध वगैरे बोर्नव्हिटा प्यायचा होता. त्याच्यामुळे तो आवाज देत होता. त्याच्यामुळे फास्ट हे न उचलता ते तसेच ठेवले आणि खाली जाण्यासाठी निघाले. हे बघा फ्रेंड्स बाहेर अंधार पडलेला आहे छान. आणि
मी आता खाली जाते, जेणेकरून मला सायंकाळचा स्वयंपाक देखील बनवायचा आहे. तर मला त्याआधी देवपूजा करायची आहे आणि चहा देखील प्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे ना फ्रेंड्स खाली आली. नंतर दिवाबत्ती करून घेतली, देवाजवळ दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली आणि नंतर सायंकाळच्या कामांना सुरुवात झाली. एक सकाळी आणि एक सायंकाळी अशा दोन्ही वेळेस दिवाबत्ती केली की मनाला अतिशय प्रसन्न वाटतं आणि फ्रेश असतो माणूस. आणि काही सर्व गोष्टी देवावर सोडून आपण एकदाचे निश्चिंत होतो की आपल्याला कोणीतरी आधार आहे म्हणून. त्याच्यामुळे मला तर देवपूजा करायला रोजच आवडते. सायंकाळ संध्याकाळ मी देवाजवळ दिवा हा नियमित लावतच असते. अशा प्रकारे ना फ्रेंड मी दिवा लावून घेतलेला आणि त्यानंतर एका बाजूला आहे ना मी गॅसवर तिकडे किचनमध्ये चहा ठेवलेला होता, बारीक असा हे करून गॅस करून. आणि मग आता ही दिवाबत्ती करून घेते आणि कृष्णा मला चहासाठी बोलवतच आहे, कारण त्याला दूध प्यायचं आहे म्हणून तो मागून मला आवाज देत होता. त्याच्यामुळे मी थोडं फास्टमध्ये देवपूजा वगैरे आवरून घेतलेली आणि नंतर त्याला चहा देण्यासाठी गेली. आणि त्याला स्टडी देखील करायचं आहे, कारण त्याचा कालचं देखील होमवर्क बाकी आहे आणि आज देखील त्याने सुट्टी घेतली. त्याच्यामुळे आज त्याला डबल होमवर्क करायचा आहे. तर अजून तो देखील मला करायचा आहे. त्यानंतर मला स्वयंपाक देखील करायचा आहे. तर स्वयंपाकासाठी हे बघा फ्रेंड, मी अशी छान बॉईल अंडे करून घेतलेले. त्यानंतर आहे ना कच्च्या कांद्यामध्येही भाजी बनत असते. तर अशा प्रकारे सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं बॉईल अंडे करून घेतलेले, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि कच्चा कांदा आणि आपले खडे मसाले हे छान पुन्हा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे फ्रेंड्स. आणि अंडे उकडून घ्यायची. याची बनवलेली भाजी ना ही खूप छान लागते. आणि अंडा करी मसाला एव्हरेस्टचा किंवा कोणताही चिकन मसाला आणला ना, तर बघा फ्रेंड मी असं छान ते बारीक करून घेतलेलं आणि अंडे उकडून त्यांची छिलटे काढून घेतलेली आणि एका पॅनमध्ये मस्त मी असं तेल टाकून तो मसाला फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये काही घरचे मसाले देखील ॲड केले. चवीनुसार मीठ टाकलं आणि अंड्यांना आहे ना असे कट करून थोडंसं परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडे तो मसाला शिजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्या उकळीमध्ये ते अंडे सोडायचे आणि थोड्या वेळ ना कमी गॅसवर त्याला उकळी येऊन द्यायची आणि ती भाजी अतिशय उत्तम बनते फ्रेंड्स आणि सर्वांना आवडते. जर आपल्याला ही भाजी थोडीफार घट्ट आणि ग्रेव्ही जास्त नको असेल तर त्याला ना आपण ना भाजून थोडीशी चणा डाळ देखील लावू शकतो. त्याच्याने देखील ती भाजी अतिशय सुंदर बनते. अशा प्रकारे भाजी आणि बाजरीच्या भाकरी आज